राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर आहेत आणि पालघर येथे दोन सभा असं घेणार आहेत। पालघर या लोकसभा मतदारसंघात आगरीपाडा जो क्रिकेट मैदान आहे त्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। तर दुसरी सभा जी आहे ती मनोर येथे होणार आहे। आता सध्या आपण पालघर येथील जे आगरीपाडा जो ग्राउंड आहे त्या क्रिकेट मैदानावर आहोत आणि या ठिकाणी आहे जसं मोठं भव्य असं जे मंडप असं उभारण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जे आपण पाहत आहात की इथं जे ह्या प्रचार सभेमध्ये येणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी जे आहे ते जास्तीत जास्त जे आहे खुर्च्या लावण्यात आल्या आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 5000 पेक्षा जास्त असे खुर्च्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। बोईसर विधानसभाचे जे उमेदवार आहे विलास तरे आणि पालघर विधानसभाचे जे उमेदवार आहे राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार आहेत। यांच्या प्रचारासाठी आज एकनाथ शिंदे जे आहेत ते पालघरच्या दौऱ्यावर आहेत। आपण पाहायला गेलं तर एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी जे आहे आज 1 वाजता जे आहेत एकनाथ शिंदे जे आहे या प्रचार सभामध्ये उपस्थित होणार आहेत आणि 2च्या सुमारास जे आहे ते मनोर या ठिकाणी जे आहे एकनाथ शिंदे तिथं येणार आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पालघर हा जो आहे शिवसेनेचा बाल्ला किल्ला असला तरीही बंडखोरीनंतर फुटीनंतर पहिल्यांदाच जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पालघरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचं पूर्ण लक्ष या पालघर विधानसभा आणि बोईसर विधानसभावर लागलेलं आहे। पक्षफोडीनंतर बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेल्या 40 पैकी 39 लोकांना उमेदवारी देण्यात आली, मात्र श्रीनिवास वनगा यांना तिकीट त्यांचं कापण्यात आलं आणि त्यांच्या जागेवर जे आहे माजी खासदार राजेंद्र गावित यांना देण्यात आली। यामुळे त्यांनी श्रीनिवास वनगा यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी आपली नाराजगी दाखवली। त्यानंतर आता मुख्यमंत्री श्रीनिवास वनगाच्या बाबतीत काय बोलतील आणि त्यांचं त्या बाबतीत त्यांचा काय विचार आहे ते काय बोलतील सर्वांचे लक्ष लागले असून श्रीनिवास वनगा आज ह्या सभेला उपस्थित राहणार का आणि वरिष्ठांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली का हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।